नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राचा एक लेजेंडरी प्लेस येथे म्हणजेच देवगिरी फोर्ट एक्सप्लोअर करायला. छत्रपती संभाजीनगर पासून फक्त 17 किलोमीटर अंतरावर देवगिरी किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे फक्त स्टोन स्ट्रक्चर नाही, तर इट इज अ सिम्बॉल ऑफ पॉवर अँड हिस्ट्री. देवगिरी किल्ल्याचा इतिहास बघायला गेलं तर देवगिरी किल्ल्याची उभारणी ही 12व्या शतकात यादव वंशाच्या काळात झाली. या किल्ल्यावर यादव, मुघल आणि निजाम यांनी राज्य केले. हा किल्ला भारतातील सर्वात मजबूत आणि अभेद्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा आहे गडाचा महादरवाजा. महादरवाजा म्हणजेच कोणत्याही गडाचं शक्तिस्थान असतं. 25 रुपयाचं तिकीट घेऊन आपण गडामध्ये प्रवेश करतो. दरवाजातून आपण आत प्रवेश केल्यानंतर थोडंसं पुढं चालत आल्यावर आपल्याला चांद मिनार बघायला भेटतो. त्याच्याच उजव्या बाजूस थोडं चालत गेल्यावर खूप साऱ्या तोफा आपल्याला बघायला भेटतात. हा आहे गडाचा दुसरा महादरवाजा. दुसऱ्या महादरवाजातून प्रवेश केल्यानंतर अजून एक दरवाजा लागतो व त्याच्या पाठोपाठ अजून एक दरवाजा आपल्याला बघायला भेटतो. हा आहे मेंढातोप बुरुज. यावर मेंढातोप बघायला भेटते. मेंढातोप ही जगातील दुसरी सर्वात मोठी तोफ आहे. तिचं वजन साधारण 14 टन इतकं आहे. तोफेचं तोंड अगदी मेंढ्याच्या डोक्यासारखं दिसतं, म्हणूनच तिला हे नाव पडले. हे आहे खंदक. यामध्ये पूर्वीच्या काळी मगर सोडलेल्या असायच्या. त्यापूर्वी येथे चांबड्याचा पूल असायचा. आता येथे लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. खंदक पार करण्यासाठी आपल्याला काही दगडी पायऱ्या पण बघायला भेटतात. इथल्या अंधेरी मार्ग, डीप टनल आणि स्ट्रॉंग सिक्युरिटी सिस्टममुळे एनिमीजसाठी हा किल्ला एकदम अनब्रेकेबल होता. गडावर पूर्वीच्या काळचे रांजणांचे अवशेष पण बघायला भेटतात. हो गया ना, पहुंच गए ना. गडाच्या सर्वात उंच भागावर आल्यावर आपल्याला संपूर्ण दौलताबाद व देवगिरीचा परिसर बघायला भेटतो.
गडावर गणपती बाप्पाचं मंदिर तसेच भारत मातेचं मंदिर आहे. जर तुम्हाला हिस्ट्री, ॲडव्हेंचर आणि ट्रॅव्हल आवडत असेल तर देवगिरी फोर्ट इज मस्ट विजिट.